हा महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे। या दोन संघांमध्ये एक जबरदस्त क्रिकेट स्पेशल ग्रुप पहिल्यांदाच या स्पर्धेचं आयोजन आणि खूप चांगल्या पद्धतीने आयोजित केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आमचे प्रमुख अतिथी सकाळच्या सत्रामध्ये आम्हाला जॉईन झाले आणि खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटन सोहळा आमच्या प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते केला गेला आणि सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। क्रीडा रसिक देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या क्रीडा स्पर्धा भिवंडी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे अगदी जर पाहिलं तर YouTube वाहिनीवरती देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या श्रोत्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती आकाश शालेत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय दीपेशला पाहतोय आणि नॉन स्ट्राइक एंडला आकाश आणि दीपेश ही सलामीची जोडी मैदानावरती। रोहित पाटील आम्हाला जॉईन झालेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये। गावदेवी वडगडसाठी खूप चांगलं क्रिकेट आणि इंस्टाग्रामवर अगदी ते फेमस आहेत रील स्टार। अगदी त्यांची रील्स गेल्या वर्षीच्या IPL सीझनमध्ये भरपूर चर्चेमध्ये होती, याही वर्षी तुम्हाला ती पाहायला मिळेल। अगदी क्रिकेट आहे, काही घडू शकतं आणि असं जर पाहिलं तर रोहित पाटील ते खूप ॲक्टिव्ह असतात रील्स बनवण्यासाठी आणि नवीन अजून एक रील्स तुम्हाला भेटीला येईल या वर्षीच्या IPLच्या हंगामामध्ये। यज्ञेश शालेत बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला राऊंड विकेटनं आकाशसाठी अगदी पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, इट इज अ वाईड बॉल आणि ते खराब चेंडूनी सुरुवात करतोय गोलंदाज यज्ञेश। पहिला चेंडू टाकत असताना शरीरापासून दूर ठेवला, लेंथ चांगली होती परंतु लाईन खराब होती, आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांनी इथे वाईट चेंडू घोषित केलाय। अजून एक चांगला चेंडू टाकावा लागेल या मॅचमध्ये, कारण पहिला चेंडू इथे वाईड आला। यावेळी चांगला चेंडू आहे, स्लोवर वन, लॅक ऑफ फेस आपल्याला पाहायला मिळाला, लॅक ऑफ डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन केलं, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला आकाशनं आणि इथे चेंडू आलाय डॉट। चांगला चेंडू आला, कारण पहिला चेंडू देखील आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर होता परंतु इथे लाईन चांगली आहे, थोडीशी लाईन आतमध्ये होती आणि इथे चेंडू डॉट आला। पूल करण्याचा प्रयत्न आकाशने जरूर केला। यावेळेस पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटला शतरक्षक आहे, विकेट मिळाली आहे, अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवलाय गोलंदाज यज्ञेशनं, फलंदाज आकाश बाद होईल। धक्का या मॅच मध्ये बसलाय विलास मोदी रानाल बीला, कारण पाहिलं तर फलंदाज आकाश बाद झाला। थोडासा दबाव होता आकाशवरती कारण तो डॉट चेंडू आला आणि तदनंतर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांवरती दबाव असतो धाबा बनवण्याचा आणि तोच प्रयत्न त्यानं देखील केला परंतु फटका फसला होता, इनफिल्डला क्लिअर करू शकले नव्हते आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत आकाश। यावेळेस हुक केलाय, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत, चेंडू अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला, एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्यासाठी इथे नाकारल्या, पसंत केलेला नाही आहे दुसरी धाव घेण्यासाठी आणि इथे फक्त एकच धाव मिळते। या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 1-2 या आकड्यावरती। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। यानंतर होणारा सामना ताडाली विरुद्ध जय हनुमान सारंगाव, दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी। यज्ञेशचा हा चेंडू देखील रायझिंग डिलिव्हरी आहे, अनपेक्षितपणे हुसली प्राप्त झाली, या चेंडूवरती पूल करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजांनी केला, फटका फसला, इथे अजून एक डॉट चेंडू येतोय। पहिला चेंडू वाईड आला आणि तदनंतर चांगल्या रीतीने गोलंदाजी करत असताना यज्ञेश कौतुक करावा लागेल, युवा संघ आहे विलास मोदी राणाल बी संघ, युवा खेळाडूंचा भरणा आहे या संघामध्ये आणि चांगली कामगिरी करतायत। यावेळेस चेंडूला लॉफ केलाय ऑन साइडला, मिड विकेटला शतरक्षक जजमेंट चुकलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार।
क्षणचं जजमेंट चुकलं आणि अगदी पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी गेला. यावेळेस देखील पाहिलं तर कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जजमेंट चुकलाय. खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळते या मॅच मध्ये. मागील 2 चेंडूवरती संधी निर्माण झाली होती, यज्ञेशने संधी निर्माण करून दिली होती, परंतु इथे खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. अगदी पाहिलं तर मिड विकेटला झेल सुटला आणि इथे कव्हर पॉइंटला देखील चेंडू बराच काळ हवेत होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नव्हते आणि इथे देखील मिळते 1 धाव. पहिल्या षटकाचा देखील संपल्या आणि प्रथम फलंदाजी करत असताना विला स्मूथी, रानाल बी या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्यात. त्या 1 बाद 7 धावा. काही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी फलंदाजाची भंभेरी उडवली. मोठे फटके खेळण्याची संधी यज्ञेशने दिलेली नाही आहे. अगदी पाहिलं तर विकेट घ्यायची संधी सातत्याने प्राप्त झाली होती, परंतु क्षेत्ररक्षण खराब. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. क्षेत्ररक्षण भरपूर महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर ऑस्ट्रेलिया संघाचं क्षेत्ररक्षण सगळ्यात मजबूत असतं, कारण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जेव्हा लहान असतात ना तेव्हा त्यांच्या मनावरती बिंबवलेलं असतं की तुम्ही किती चांगले फलंदाज असा, तुम्ही किती चांगले गोलंदाज असाल, परंतु तुमचं क्षेत्ररक्षण खराब असेल तर तुम्हाला संघामध्ये स्थान नाही. म्हणूनच ऑस्ट्रेलियाचं क्रिकेटचं जर क्षेत्ररक्षण पाहिलं ना तर अव्वल दर्जाचं राहिलाय. विश्वचषकातील फायनलचा सामना तब्बल 25 धावा क्षेत्ररक्षण करत असताना ऑस्ट्रेलियाने सेव्ह केलं होतं आणि तोच प्रेशर भारतीय संघावरती आला. म्हणून क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सुदर्शन, बॉलिंग ट्रॅक वरती फुलटॉस बॉल ऑन साइडला, क्रॅकिंग शॉट, चेंडूला सरळ दाटले सीमारेषेच्या पलीकडे. ला परतावा लागेल या मॅच मध्ये. मोठी विकेट, फलंदाज बाद. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, साइड ऍक्शन आहे समोरच्या दिशेने, कव्हर क्षेत्रामध्ये खेळले क्षेत्ररक्षक, डाऊन द बॉल, इथेच देखील सुटलाय झेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 झेल सोडलेत न्यू सिद्धिविनायक अंजूरच्या खेळाडूंना. इथे देखील संधी होती नितीनला पहिल्या चेंडूवरती बाद करण्याची. सुदर्शनचं कौतुक करेन, चांगली गोलंदाजी करतायत, कारण या षटकामध्ये जर पाहिलं ना पहिल्या चेंडूवरती षटक करायला, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करत असताना सुदर्शन सातत्यानं चुका क्षेत्ररक्षण करत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा, नितीनचा हा फटका लॉग ऑफला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, इथे चुकी होणार नाहीये. नितीन पाटीलला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन.
दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस करण्यासाठी जास्त वेळ दौडू नका, कारण आजचा दिवसाचं शेड्यूल भरपूर मोठा आहे, त्यामुळे लवकर या, फास्ट या आणि अंधुक प्रकाशामध्ये कोणत्याही संघाला कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होईल अशी वर्तणूक झाली नाही पाहिजे, त्यामुळे लवकर या प्लीज टॉस करण्यासाठी. इथे कमबॅक केलाय न्यू सिद्धिविनायक अंजूर संघानं. चांगली गोलंदाजी सुदर्शन करतो या षटकामध्ये, कारण महत्वाची विकेट मिळाली. सुरुवातीला पाहिलं तर आकाशला बाद केलं, दीपेशला देखील बाद झालं आणि इथे जर पाहिलं तर नितीन पाटील एक महत्वाचा खेळाडू होता, मधल्या फईमध्ये तो आला होता, तर त्याला देखील बाद केलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुदर्शन, स्ट्रायकिंग एंडला दीपेश, गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट ना लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. इथे जर पाहिलं तर रिटर्न कीच्या बाहेर चेंडू आहे, इट इज अ नो बॉल. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल आणि यानंतरचा चेंडू मात्र फ्रीत असेल. या अगोदरचे चेंडू चांगले टाकले. इथे जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर होता, पंचांनी नो बॉल घोषित केलाय, म्हणजेच काय फ्रीटचा चेंडू. फ्रीटचा चेंडू आहे, चेंडू हवेत खेळले, स्वतः गोलंदाज चेंडू खाली. इथे झेल कंप्लीट झाला असला तरी फलंदाज बाद नसणार आहे, कारण फ्रीटचा चेंडू होता. इथे एकच धाव मिळाली फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रथम बॅटिंग करतोय विलास मूर्ती राणाल बी संघ. आज प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. सुदर्शन बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा चेंडू या षटकातील पाहतोय आपण. यावेळेस लॉंग ऑनला अगदी पाहिलं तर शतरक्षक आहेत, मिड ऑनला पोहोचले, स्वतः कर्णधार आहेत संघाचे. चांगलं शतरक्षण आणि इथे फक्त एकच धाव मिळते. दर्पण, चांगलं शतरक्षण दर्पणचं पाहायला मिळालं. आज कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे, युवा कर्णधार आहे, अगदी कमी वयामध्ये संघाची जबाबदारी दर्पणवरती पाहतोय, परंतु चांगल्या रीतीनं तो संघाला देखील हँडल करतोय. कारण पहिल्या षटकामध्ये यज्ञेशला त्यांनी युटिलाइज केलं, त्याने 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये सुदर्शनवरती जरूर आक्रमण झालं, परंतु त्याने विकेट देखील मिळवली. आणि आज जर पाहिलं तर सुदर्शनचा वाढदिवस आहे, दर्पणचा वाढदिवस आहे, आज संघाच्या कर्णधाराचा वाढदिवस आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये दर्पणला चांगली कामगिरी करावी लागेल. ॲज अ शतरक्षक म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि कॅप्टन म्हणून देखील तो चांगला रंग भरतो या मॅच मध्ये, कारण चांगल्या रीतीनं तो गोलंदाजांना युटिलाइज करतोय आणि चांगलं मार्गदर्शन देताना त्याला आपण पाहतो. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना विलास मोती राणाल बी या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्या, त्या 3 बाद 18 धावा. या षटकामध्ये 11 धावा सुदर्शनच्या विरोधात पाहायला मिळाल्या, परंतु 2 विकेट त्याने देखील महत्त्वाच्या मिळवल्या. दीपेशचा हा चेंडू देखील रिटर्न क्रीज अगदी पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर आहे. इट इज अ वाईड बॉल, खूपच जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी दोन्ही समांतर केले, अवंतच्या स्वरूपात एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 19 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंडला रोहितला पाहतोय, त्याने देखील 2 चेंडूचा सामना केला. 2 धावा त्याच्या बॅटमधून, परंतु इथे लाईन सुधारावी लागेल. इथे लाईन खराब आहे, सातत्यानं वाईट चेंडू टाकले जातात. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपली संघाची दिशा आणि आपली संघाची दशा ही आपली दिशा ठरवत असते. आणि इथे जर पाहिली तर या गोलंदाजीची दिशा खराब आहे. चांगल्या रीतीनं त्याला अगदी संघर्ष करावा लागेल आणि चांगल्या रीतीनं त्याला गोलंदाजी करावी लागेल, कारण आपली दिशा योग्य असणं आवश्यकता आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु सातत्याने इथे दीपेश चुकी करतोय. जो विश्वास दाखवलाय दर्पणनं, त्या विश्वासाला सार्थपणे त्याला कामगिरी करावी लागेल या मॅचमध्ये. फुलटॉस बॉल, परंतु रोहितच्या बॅटमधून आलाय तडाखा, चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटकाला रोहितच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू होता, लवकर लाईन पिक केली. या फटक्यामध्ये टायमिंग होता, या फटक्यामध्ये ताकद होती, या फटक्यामध्ये नजाकत देखील होती आणि काय कमालीचा फटका केलाय रोहित. अगदी हिटमॅनच्या अंदाजानं या फटक्याला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार.
या 6 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली या 26 या आकड्यावरती. यावेळेस पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, राऊंड विकेटने आले. अगदी खूपच जास्त अँगल बनला या चेंडूवरती. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईड बॉल. जेव्हा तुम्ही राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असता तेव्हा तुमची लेंथ चांगली असणं गरजेचं असतं, कारण नैसर्गिकरित्या चेंडूला वलम प्राप्त होतो, अँगल बनत असतो. त्यामुळे तो लेंथ इम्पॉर्टंट आहे आणि ती लेंथ इथे मेंटेन करावी लागेल गोलंदाजाला. इथे देखील लेंथ खराब आहे आणि लाईन देखील खराब आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा आहे चेंडू आहे आणि इथे देखील वाईट चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी दबाव जाणवतोय रोहित वरती. अगदी पहिला तर गोलंदाजावरती. रोहित बॅटिंग करतोय, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. रोहितनं दीपेश वरती दबाव दिलाय या मॅच मध्ये, कारण रोहितच्या बॅटमधून तो षटकार आलाय ना, तो कमालीचा षटकार होता. आणि इथे दीपेश अगदी भरपूर मोठं षटक हाताळतोय, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 4 वाईट चेंडू त्यांनी टाकलेत. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रोहित पाटील यांना आपण पाहतोय. एक चांगल्या पद्धतीनं त्याने देखील धावपुस्तक रंगवलंय गोलंदाज. इथे पुलटॉस बॉल, अनदर मार्टी हिट. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दे धक्का, घे सुपर डुपर छक्का, सिक्सर. तर आपण आला असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. वेताल कोपर, आपण आलात का? तर या प्लीज आपण रिपोर्टिंग करा. आणि ताडाली संघाचा करणार तर आपण देखील रिपोर्टिंग करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 34 या आकड्यावरती. 34 धावा या षटकामध्ये धावा येत आहेत. या षटकामध्ये धावसंख्या अगदी पुढे जाते. या षटकामध्ये रोहित आक्रमक झालेत, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. दर्पण इथे कुठेतरी चिंतेमध्ये आहे, कारण अगदी पाहिलं तर दीपेशवर जी जबाबदारी दिली, दीपेश कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय. इथे चेंडू आलाय, अगदी जर पाहिला तर पुन्हा एकदा वाईड बॉल. इथे देखील लाईन खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे, त्यामुळे हा चेंडू वाईड असणार आहे. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचांचा निर्णय अखेरचा असेल. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल. परंतु इथे प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक चेंडू अलगदपणे टाकावे लागेल दीपेशला. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू वाईट टाकलेत, फक्त 2 चेंडू त्यांनी टाकलेत. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, चेंडू जाते लॉंग लेग रिजन मध्ये, शतरक्षक आहे डीप मध्ये आणि इथे एकच धाव मिळते. इथे एक चांगला चेंडू होता आणि या चेंडूवरती 1 धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या फ्लाय होते. 36 रन्स आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये जर धावफलकावरती पाहिल्या तर तब्बल 2 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्यात गोलंदाज दीपेशनं. इथे स्लोवर 1 लॅक ऑफ स्पेस. चेंडू अगदी पाहिला तर हवेत गेला होता. फाईन लेगला शतरक्षक होते, त्या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन आणि इथे एकच धाव मिळते. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल दर्पणला. चांगली गोलंदाजी अगदी करण्यासाठी जर पाहिलं तर दीपेश जाणला जातो, परंतु दर्पण अगदी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहे. या मॅचमध्ये पहिले 2 गोलंदाज चांगली कामगिरी केली, परंतु दीपेशला कुठेतरी तिथे सुधारणा करावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. इट इज अ वाईड बॉल. आजच्या दिवसामध्ये आमच्या पंचाने भरपूर साऱ्या एक्सरसाइज केलेत, अगदी कवायत करतायत. कारण मी तर म्हणेन अगदी जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये 15 पेक्षा जास्त खराब चेंडू टाकले गेलेत सकाळच्या सत्रापासून. आमचे पंच जेव्हा जातात ना तेव्हा अशा प्रकारे कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस काय फटका आहे, नो लुक शॉट. अगदी पाहिलं तर चेंडू गॅप मध्ये जातोय, शतरक्षक तिथे आहेत, फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि इथे जर पाहिलं ना तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 40 या आकड्यावरती. वेताल कोपर संघाचा कर्णधार आपण या प्लीज संपर्क साधा. अगदी प्रदीप पाटील जो नो लुक शॉट खेळण्यासाठी माहीर आहे, अगदी त्याचीच आठवण करून देणारा फटका होता. फलंदाज रोहितच्या बॅटमधून इथे 2 धावा आल्या. गोलंदाज तयार दीपेश, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे चांगला फटका, चेंडू हवेत खेळलात, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक धमाका. वाऱ्याच्या वार्तालाप करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, षटकार.
कोपर संघाचा कर्णधार आणि ताडाली संघाचा देखील कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज लवकर या, कारण यानंतर आपल्याला सामना खेळवायचा आहे, त्यामुळे तुम्ही येणं इथं गरजेचं आहे. सो प्लीज या इथे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या. स्कोर कार्ड वरती तब्बल 46 धावा. या षटकामध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्यात दीपेशनं. 28 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. कौतुक करावं लागेल रोहितचं, काय बॅटिंग केली आहे, अक्षरशः बरसलाय रोहित. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. मैदानावरती तो सेट आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपकी पर्सनालिटी कैसी हो ना वो मॅटर नहीं करता, आपके माइंडसेट कैसा है ना वो ज्यादा इंपॉर्टंट रखता है. आणि आज या खेळाडूचा माइंडसेट आहे, काय चांगली बॅटिंग करतोय रोहित, कम्मालीची बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके येतात, कारण पुरेपूर दबाव होता विलासमूर्ती राणाल बी संघावरती, कारण सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा, महत्वाची विकेट देखील गमावली होती राणाल संघाने. रोहित मैदानावरती आला आणि अक्षरशः तो बरसलाय, गरसलाय, चांगली बॅटिंग करतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती सुजल आलेत. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. दीपेश अगेन्स्ट ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये शतरक्षक आहे. इथे मिळेल विकेट, इथे परतावा लागेल फलंदाजाला. दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर द वीक संदेशा विरोधात कोलवट टप्प्याचे नोदा ऑन साइडला खेळलेत. शतरक्षक अगदी दर्पण चेंडूपर्यंत पोहोचलेत लॉंग ऑन वरून आणि इथे फक्त एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 47 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या, 4 षटकांचा सामना आहे, एक चांगला टोटल उभारणं गरजेचं आहे. ते कार्य मैदानावरती फलंदाज रोहितनं केलाय, तो स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. गोलंदाज तयार रोहितसाठी. खोलवर टप्प्याने चेंडू आहे समोरच्या दिशेने लॉंग ऑनला, पुन्हा एकदा दर्पण. इथे थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आहे रोहितला. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 49 या आकड्यावरती. खूप चांगल्या पद्धतीनं धाव पुस्तक रंगवलंय रोहित पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. अगदी जितके चांगले ते क्रिकेट खेळतात ना, तितक्यात जास्त चांगली माहिती त्यांच्याकडे आहे. अगदी गुणलेखकाच्या माध्यमातून ते सादर करतात या मॅचमध्ये. इथे चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु शॉर्ट कव्हरला शतरक्षक तिथे आहेत. इथे देखील फक्त एकच धाव या षटकामध्ये. गोलंदाज सुजल इम्प्रेस करतोय, अगदी मोठा फटका खेळण्याची संधी देत नाहीये. खोलवर टप्प्याचे चेंडू तो सातत्याने टाकतोय, म्हणजेच काय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाने चांगली कामगिरी केली या क्रीडा स्पर्धेमध्ये अगदी जर पाहिलं तर. परंतु एक षटक वगळला, दीपेशचं षटक मागडं राहिलं, परंतु मागील 3 गोलंदाजांची गोलंदाजी चांगली राहिली या मॅचमध्ये. यावेळी चांगला फटका सजवलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, अफलातून फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाचा पुरेपूर वापर केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार, रुबाबदार षटकार. अगदी मनगटाचा खूप चांगला वापर केलाय आणि या चेंडूला सरळ धाडला सीमारेषेच्या पलीकडे. सुजलचा हा चेंडू वेगवान होता, भन्नाट होता. इथे चेंडू येते डॉट. तर पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना विलासमूर्ती राणाल बी या संघाने धाव फलकावरती धावा केल्या. त्या तब्बल 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलं न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या विरोधात. काही चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली यज्ञेशची, सुदर्शनची, परंतु दीपेशच्या विरोधात 28 धावा. सुजलनं देखील स्लॉगवरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच्या विरोधात ठोकलेला षटकार रोहितचा भरपूर काही सांगून गेला. कारण रोहितने या मॅचमध्ये आक्रमकता दाखवली आहे.
तब्बल त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 4 षटकार पाहिलेत या मॅचमध्ये, 3 षटकार पाहिलेत, एक संदेशच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. म्हणजेच काय, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आज चिराग माई संघामध्ये नव्हता तरी देखील चांगली बॅटिंग अगदी बहरली विलास मोती राणा बी संघाची. तब्बल 56 धावा, धावफलकावरती 57 धावांचा टार्गेट सेट केलाय. यानंतर होणारा सामना, यानंतर होणारा सामना ताडाले बी विरुद्ध वेताल कोपर या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. तर नक्कीच टॉस केला जाईल आणि दोन्ही संघाचे कर्णधार या आपण टॉस करण्यासाठी कोणाची असते करायची. तर नक्कीच जर पाहिलं तर विलास मोती राहणार बी संघ आहे. अगदी पाहिलं तर त्यांचा अ संघ देखील खेळत असतो, ए संघ देखील खेळत असतो, त्यामध्ये चिराग मय्या असतो. आणि हा बी संघ आहे एक युवा संघ आणि त्या संघाला आपण पाहतोय खूप चांगली कामगिरी केली या संघाने. प्रथम फलंदाजी करत असताना 56 धावा बनवल्या आणि 57 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. नक्कीच कुशालजी पाटील यांच्या शोभासे टॉस केला जातोय. एका बाजूला मैत्री चषक 2024 आणि एका बाजूला स्पेशल ग्रुप म्हणजे आयोजित केलेला ग्रुप, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आमच्या मान्यवरांच्या शोभासे टॉस केला जाईल. वेताल कोपर विरुद्ध ताडाली या दोन संघांमध्ये. वराल देवी ताडाली आणि वेताल कोपर या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय वराल देवी ताडाली या संघाने. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होणार आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, फक्त आपण निर्णय जाणून घेणार आहोत. टॉस जिंकलाय, 4 षटकांचा सामना आहे, निर्णय काय. तर शतरक्षण स्वीकारलाय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण शुभेच्छा देऊयात आणि जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. तिथे 57 धावांचा टार्गेट सेट केलाय विलास मूर्ती राणा बी संघाने. तर दुसऱ्या सत्रासाठी आम्हाला जॉईंट होतील विशालजी पाटील. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय स्पेशल ग्रुप आयोजित मैत्री चषक 2024 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. आज या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा महत्त्वाचा सामना पाहायला मिळतो आहे. विलास मोती राणा बी विरुद्ध न्यू सिद्धिविनायक अंजूर या दोन संघांमध्ये 57 धावांचा टार्गेट सेट केलं या मॅचमध्ये. न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या विरोधात षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती नितीन पाटील आलेत. फलंदाजीमध्ये फारसे योगदान देऊ शकले नव्हते नितीन, लवकर बाद झाले, परंतु गोलंदाजी करत असताना देखील त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल कारण एक नवीन संघ आहे विलास मोती राणा बी संघ, युवा संघ आहे. नितीन पाटील एक अनुभवी खेळाडू आहे या संघामध्ये. पहिलाच बॉल अगदी जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल, खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू टाकत असताना इथे वाईट चेंडू पाहतो या मॅचमध्ये. 57 धावा इथे करायच्यात, म्हणजेच काय चांगली सुरुवात करावी लागेल फलंदाजांना. सलामीला 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, एका बाजूला प्रीतम आणि एका बाजूला मयूरला. चांगली सुरुवात करावी लागेल. अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील आणि इनफिल्डच्या वरतून फटके खेळावे लागतील कारण पॉवर प्लेचा फायदा त्यांना या मॅचमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज तयार नितीन पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेटनं. याही वेळेला पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. सातत्यानं सलग 2 चेंडू वाईट पाहायला मिळालेत आणि आजचा दिवस जर खरं तर जर पाहिला ना तर गोलंदाजानं भरपूर साऱ्या चुका या स्पर्धेमध्ये केल्यात. जास्तीत जास्त नो बॉल टाकले गेले. आजचा दिवस अगदी पाहिला तर 7 नो बॉल टाकले गेले आणि आतापर्यंत वाईट चेंडू देखील भरपूर आहेत या स्पर्धेमध्ये.
गोलंदाज नितीन पाटील यावेळेस पाहिले तर राऊंड विकेटने आलेत प्रीतमच्या विरोधात. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटला चेंडूला उडवलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. व्हाट अ शॉट सुरेख फटका प्रीतमच्या बॅट मधून येतोय. टप्प्यात चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑनला सरळ उडवलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चांगला स्ट्रोक प्रीतमच्या बॅट मधून येतोय. चार धावांसाठी नितीनचा हा चेंडू देखील हेलिकॉप्टर ड्राईव्ह परंतु मिड ऑफचा शतरक्षक खूप चांगलं शतरक्षण करतोय. इथे फक्त एकच धाव मिळेल. हा चेंडू देखील चांगला होता परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा फटका सजवला होता प्रीतमनं. मिड ऑफच्या शतरक्षकाचं कौतुक करूया. काय जबरदस्त विवेकने एफर्ट्स लगावलाय. मी तर म्हणेन एफर्ट्स लावला कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा त्याने वाचवल्यात. कारण खूप चांगलं शतरक्षण इनफिल्डमध्ये अशा प्रकारचं शतरक्षण जेव्हा होतं ना तेव्हा त्या शतरक्षकाचं कौतुक करावंच लागेल. चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या तब्बल 13 या आकड्यावरती. 57 धावा बनवायच्या चांगली सुरुवात आतापर्यंत केली या न्यू सिद्धिविनायक अंजुर या संघानं या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटला शतरक्षक आहे परंतु बॉल चालला गॅप मधून सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चांगला फटका चौकार. होतो ना अगदी तसाच काही या फटका गॅप मधून खेळला इनटू द गॅप चौकार आला. इथेच ओह हो हो व्हाट अ शॉट अफलातून शॉट पत्रा बजाव शॉट चेंडूला सरळ धरले सीमारेषेच्या पलीकडे षटकार. बाहेर 7 धावांसाठी अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. नितीनचा हा चेंडू देखील गॅप मध्ये खेळलेत परंतु कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे शॉर्ट कव्हरला चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. भरपूर मोठे षटक नितीनने टाकलाय. खूप जास्त धावा या षटकामध्ये खर्च केल्या. तब्बल 24 धावा या षटकामध्ये आला. कारण जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात केली आहे दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी. प्रीतम आणि एका बाजूला आपण मयूरला पाहतोय. अफलातून बॅटिंग केली आहे या षटकामध्ये कारण 57 धावा बनवायच्या होत्या त्यामुळे चांगली सुरुवात होणं गरजेचं होतं. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण दोन्ही फलंदाजांना षटकार ठोकलेत दोन्ही फलंदाजांना चौकार ठोकलेत आणि दोन्ही फलंदाजांनी सिंगल घेतली आहे. म्हणजेच काय चांगलं क्रिकेट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळालं. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
कड्यावरती चांगली बॅटिंग करतात प्रीतम. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके. इथे सिंगल डबल्स घेत आहेत, स्ट्राईकवर रोटेट करतायत, धावफलक हलट ठेवतायत, चांगलं कार्य करतायत. यावेळेस कोलवटापर्यंत चेंडू होता. पहिलं तर शॉर्ट लेगला शतरक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. बॅकअप चांगलं होतंय लॉंग लेगला, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. खराब शतरक्षण, चौकार. रोहित देखील बॅकअपला आले, त्याने देखील चुकी केली आणि बॉल खेळलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस पहिला तर पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता, शतरक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. एकदा मिळाली, दुसरीचा देखील प्रयत्न इथे केला जाईल. सेन्सिबल क्रिकेट, हेच क्रिकेट आहे. क्रिकेट हेच सांगतं, प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही आहेत. सिंगल डबल्स देखील घ्या, धावफलक हलट ठेवा आणि तेच कार्य मैदानावरती करतात. अफलातून कामगिरी करत असताना प्रीतम आणि मयूर कमालीची बॅटिंग करतात. या मॅच मध्ये इम्प्रेस करतात. काय क्रिकेट खेळलेत, कारण जेव्हा जेव्हा खराब चेंडू टाकला गेला ना तेव्हा मोठा फटका देखील आला आणि चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल्स देखील घेतली आहे. चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. 22 हा चेंडू सरळ बॅटनं उडवला, स्टन अँड डिलिव्हर, कमालीचा फटका आणि ते नो बॉल. म्हणजेच काय, पोचली या. यावेळेस आडव्या बॅटनं चांगला सो फ्रीचा चेंडू होता. शतरक्षक आहे, मस्तकाला दस्तक, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. या मॅच मध्ये गोलंदाज भावेश. यावेळेस पाहिलं तर लाईन खराब आहे, लाईन खराब आहे, लाईक स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. खूप खराब गोलंदाजी राहिली आहे विलास मोती रानल बी संघाची. फलंदाजी करत असताना चांगला टोटल सेट केला, तब्बल 56 धावा धावफलकावरती बनवल्या, 57 धावांचं टार्गेट सेट केलं, परंतु गोलंदाजी खराब राहिली आहे. इथे गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे आणि इथे प्रीतमच्या बॅटमधून आणखीन येते धमाका. लांब 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 लचक षटकार. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतील. अगदी जर पाहिलं तर खूप जास्त धावा खर्च केल्या, 27 धावा या षटकामध्ये भावेशने खर्च केल्या. इथे सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 6 धावांची आवश्यकता. यावेळेस बॅकफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न मयूरचा राहिला. इथे चेंडू आलाय डॉट. भरपूर वेळेनंतर आपण डॉट चेंडू पाहतोय. सुरुवातीच्या गोलंदाजीच्या विरोधात जो आक्रमण केलाय ना तो कमालीचा राहिला. इथे शालित बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू त्यांनी टाकलाय डॉट. या मॅच मध्ये 8व्या बॅटने खेळलेत. अगदी पहिला तर स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ड्रावल होते, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, तिथे फक्त एकच धाव. गोलंदाजी खराब राहिली. या पहिलं षटक महत्वाचं होतं. त्या षटकामध्ये 24 धावा, परंतु भावेशच्या विरोधात ठोकलेल्या 27 धावा देखील भरपूर काही सांगून गेलेत या मॅच मध्ये. कारण जर पाहिली तर फलंदाजी प्रीतमची चांगली राहिली, मयूरनं देखील चांगली साथ दिली आहे. इथे स्लोवर वन होता, लॅक ऑफ डिलिव्हरी होती, 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी इथे मात्र करतो युवा गोलंदाज हितेश. या मॅच मध्ये युवा गोलंदाज आहे आणि युवा खेळाडूचा भरणं असलेला संघ आहे विलास मोती रानल बी संघ. गोलंदाजीमध्ये कमतरता जरूर जाणवली, परंतु नितेशचं कौतुक करावं लागेल. इथे सातत्याने त्यांनी डॉट चेंडू टाकलेत. इथे देखील चेंडू आहे डॉट. सलग 3 चेंडू डॉट, 2 चेंडू डॉट आणि एका चेंडूवरती सिंगल.
चांगली गोलंदाजी. अशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये झाली असती ना तर वेगळं काहीतरी इक्वेशन पाहायला मिळालं असती या मॅच मध्ये. यावेळेस हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे बराच काल, शतरक्षक येतोय तिथे, चेंडू वळवण्याचा प्रयत्न आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 53 या आकड्यावरती. अजून हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे फक्त आणि फक्त 4 धावांची. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत. शेवटचा चेंडू आहे फुलटॉस बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने केलेत. शतरक्षक आहे तिथे आणि इथे फक्त एकच धाव. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय परंतु कौतुक करावं लागेल हितेशचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली हितेशनं, फक्त 3 धावा या षटकामध्ये. एक युवा गोलंदाज होता, कर्णधाराने विश्वास दाखवला परंतु विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी कशी करायची ना अगदी त्यानं देखील दाखवलंय. कमालीची गोलंदाजी, फक्त 3 धावा या षटकामध्ये खर्च केल्या कारण दोन्ही फलंदाज सेट होते. प्रीतम आणि मयूरची भागीदारी चांगली होती आणि या फलंदाजांना रोखणं म्हणजे तुमच्याकडे चांगलं अस्त्र असणं देखील गरजेचं आहे आणि त्या अस्त्राचा त्यांनी वापर केलाय आणि चांगली गोलंदाजी. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल या मॅच मध्ये 3 धावांची. 7 चेंडू 3 धावा. विवेक आलेत बॉलिंग ट्रॅक वरती परंतु स्ट्राईक एंडला मयूर आहेत, ते देखील फॉर्मात आहे. त्यांच्या बॅट मधून शावकारण षटकार देखील आला. इथे पहिला चेंडू आलाय डॉट. या मॅच मध्ये आता मात्र मजा आली या कारण 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे कारण या मॅच मध्ये हितेशनं कुठेतरी कमबॅक करून दिलाय विलास मोती रानाल बी संघाला. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल इथे अलगदपणे विवेकला टाकावं लागेल. धावा रोखाव्या लागतील, फलंदाजांना बाद करावं लागेल आणि विकेटही घ्याव्या लागेल. यावेळी चेंडू हवेत खेळले, शतरक्षक नाही आहे आणि इथे मात्र 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, एकच धाव इथे मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. 55 रन्स ऑन बोर्ड. 2 धावांची आवश्यकता. येणारे 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इथे काहीतरी जादू करावी लागेल गोलंदाजाला, चांगली गोलंदाजी करावी लागेल विवेकला. शतरक्षणामध्ये केलेल्या चुका कुठेतरी महागडा ठरत असताना विलास मोती रानालसाठी आणि इथे कमबॅक करावं लागेल. गोलंदाज तयार हितेश. यावेळेस पाहिलं तर जर चेंडू अगदी बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि सामना जिंकलाय न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन न्यू सिद्धिविनायक अंजूर. हार्ड लक टफ लक विलास मूर्ती रानाल बी संघ. आपण देखील चांगला खेळ केला, फलंदाजी आपली लाजवाब राहिली परंतु गोलंदाजीमध्ये केलेल्या चुका या सामन्यातून या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर घेऊन गेल्यात. तुम्हाला देखील बस स्टॉपला काय असेल तुमच्या पुढील कामगिरीसाठी. आणि या मॅचचा हिरो तब्बल 57 धावा बनवायच्या होत्या आणि या दोन्ही फलंदाजांनी त्या धावा केल्यात. तर या मॅचचा हिरो वन अँड ओनली मिस्टर प्रीतम नॉट आउट. तब्बल 40 धावा त्याच्या बॅट मधून केल्या आणि तोच ठरला या मॅचचा हिरो.